students, welcome to our YouTube channel. Now in ray optics today we'll discuss about the prism formula. How to derive the prism formula, or it is also called as a refraction through the glass prism. Okay, so how the refraction through glass prism will occur and what is the formula for the glass refractive index of the glass of the prism. Okay, so let's start with this derivation. So suppose we are having a prism PQR as shown in the diagram. An incident ray that is coming towards the prism, an incident at point M. After that it will be refract into the material of the prism. So inside that line it is refraction, first refraction, and after that it will coming towards the second side of the prism PR, and after that it will be coming out in the same medium. It is called as emergent ray. ज्या मीडियम मधून रे आतमध्ये एंटर करणार आहे, प्रिझम मधून ट्रॅव्हल केल्यानंतर परत त्याच मीडियम मध्ये माघारी बाहेर येते, याला म्हणतात इमर्जिंग प्रोसेस. सो रे इज इन्सिडेंट, रिफ्रॅक्टेड अँड देन इमर्जिंग आउट. आणि याच्यामध्ये काही अँगल्स आपण दाखवलेले आहेत. नॉर्मल दोन ड्रॉ केलेत मी, एम पासून एक नॉर्मल ह्या साईडला आणि एन पासून नॉर्मल सेकंड साईडला. सो इथं इन्सिडेंट रे आहे, इन्सिडेंट रे आणि नॉर्मलचा अँगल आय, त्याला आपण I1 अँगल देऊया कारण इमर्जंटसाठी पण ते आपल्याला यूज करायचं नंतर. रिफ्रॅक्टेड रेज आणि नॉर्मलचा अँगल R1. सो तसाच आपल्याला तिकडच्या साईडला पण दोन मीडियम आहेत, ग्लास आणि एअर. सो तिथं पण रिफ्रॅक्टेड रे आणि म्हणजे त्याच्या रिस्पेक्टमध्ये ते रिफ्रॅक्टेड रे आणि इन्सिडेंट रे होते, त्यामुळे इथं एक R2 येणार अँगल आणि इमर्जिंग अँगल आपण I2 ने दाखवलेला आहे. ओके, सो विथ द हेल्प ऑफ रे डायग्राम दिस इज द इनिशियल स्टेज ऑफ द prism. Okay, later on if we extend these lines, see this next diagram, ते जे इन्सिडेंट रे आणि इमर्जंट रे होत्या ते जर आपण एक्सटेंड करून प्रिझम मध्ये इंटरनल पॉइंटला दोन्ही जर आपण मीट केला तर तिथं एक अँगल फॉर्म होतो, दॅट इज डी. डी इज कॉल्ड एज अ अँगल ऑफ डेव्हिएशन. ऍक्च्युअली रे ऑफ लाईट इन्सिडेंटच्या डायरेक्शनने जायला पाहिजे होती, पण इमर्जंटच्या डायरेक्शन मध्ये बाहेर येते, म्हणून ह्या दोन्हीच्या मधला जो अँगल तिथं फॉर्म होतोय दॅट इज डेव्हिएशन अँगल. ऍक्च्युअली इतक्या अँगलने तिने आपला पाथ चेंज केलेला आहे. ओके, सो दिस इज डेव्हिएशन अँगल. त्यानंतर प्रिझमचा जो वरचा पॉइंट आहे दॅट इज अँगल ए. दिस इज अँगल ऑफ प्रिझम. दिस अँगल इज कॉल्ड एज अ अँगल ऑफ प्रिझम. ओके, याच्या व्यतिरिक्त ह्या डायग्राम मध्ये प्रिव्हियस गोष्टी त्याच आपण ठेवलेल्या आहेत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द डेरिवेशन. Now concentrate here, I highlighted triangle. It is triangle OMN. Deviation angle असलेला तो ट्रायंगल जो वरचा आहे तो ट्रायंगल OMN. याच्यामध्ये एक्सटिरियर अँगलचा फॉर्म्युला आपण यूज करतो. डी हा एक्सटिरियर अँगल आहे ट्रायंगलच्या बाहेर असणारा, आणि ह्याची ॲडिशन अपोजिट अँगल्सच्या ॲडिशनच्या इक्वल असते. सो ह्याची व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू हे आतमधल्या दोन अपोजिट अँगलच्या ॲडिशनला इक्वल करायची. सो आतमध्ये अपोजिट अँगल कोणते झाले, अँगल OMN अँड अँगल ONM. सो ह्या साईडचा अँगल OMN, तिकडचा अँगल ONM. ह्या दोन्हीचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला डी मिळणार आहे. सो इट इज रिटन हिअर डी इज इक्वल्स टू अँगल OMN प्लस अँगल ONM. सो लेट्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ OMN अँड ON. नाउ सी हिअर carefully the diagram. In this diagram two cross lines are there. सो एका साईडला ह्याच्या प्रिझमच्या बाहेर मध्ये I1 जिथं अँगल तयार होतो, सेम तिथं त्याच लाईन्स क्रॉस होऊन एक मोठा अँगल तयार होतो, ज्याचा थोडासा पोर्शन आपण R1 दाखवलाय. सो उरलेला पोर्शन कुठला आहे, OMN. अँगल OMN प्लस R1 म्हणजेच I1 आहे. सो हिअर वी आर युझिंग दॅट अपोजिट अँगल्स कन्सेप्ट. सो I1 इज इक्वल्स टू अँगल OMN प्लस R1. मग याच्यावरून आपल्याला काय होणार आहे, अँगल OMN ची व्हॅल्यू मिळणार. R1 मी पलीकडे शिफ्ट केला, I1 मायनस R1. ओके, सिमिलरली अपोजिट साईडला I2 ची व्हॅल्यू काय आहे, R2 हाफ पोर्शन खालचा आणि प्लस अँगल ONM, आणि इथं मग R2 पलीकडे शिफ्ट केल्यानंतर I2 मायनस R2 इज इक्वल्स टू अँगल ONM. सो OMN आणि ONM अशा दोन्ही अँगलची व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली. नाव विल सबस्टिट्यूट दिस टू व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन ऑफ डी. डी ची व्हॅल्यू काय होती, डी इज इक्वल्स टू OMN प्लस ONM. हे दोन्ही अँगल्स ऍड करायचे. सो दोन्ही अँगल्सची व्हॅल्यू इथं मी सबस्टिट्यूट केलेत.
पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे ओ एम एन ची व्हॅल्यू I1 मायनस R1 प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे ओ एन एम ची व्हॅल्यू दॅट इज I2 मायनस R2. आता आपल्याला करायचं काय फक्त की सेम अँगल मीन्स आय चे टर्म्स एकत्र घ्यायचे, आर चे टर्म्स एकत्र घ्यायचे. सो असे एकत्र करून मी फक्त हे सेपरेट करून लिहिलंय. सो I1 and I2 both are in addition in the first bracket minus R1 plus R2. Okay, that is nothing but the separation form of the previous equation. Okay, now see the next slide. डायग्राम ऑब्झर्व करा, त्याच्यामध्ये आपण एक 90 डिग्री अँगल दाखवलेला आहे. ओके, सो या 90 डिग्री अँगलचा यूज आपण ह्या कन्सेप्टला थोडंसं सिम्प्लिफाय करण्यासाठी करणार आहे. नाव ऑब्झर्व द ट्रायंगल. जो वरचा ट्रायंगल आहे त्या वरच्या ट्रायंगलला ऑब्झर्व करा, ज्याच्यामध्ये वरच्या पॉइंट पासून म्हणजे PMN हा जो ट्रायंगल आहे वरती PMN, ह्या ट्रायंगलमध्ये आपण एक कन्सेप्ट यूज करू शकतो, म्हणजे ट्रायंगलच्या तिन्ही साइडचे ॲडिशन 180 डिग्री असते. सो आय एम युझिंग दॅट ओनली. A प्लस अँगल PMN प्लस अँगल MNP इज इक्वल्स टू 180 डिग्री. म्हणजे वरचा जो राहिलेला पूर्ण ट्रायंगल आहे तो घेतलाय PMN. ऑब्झर्व इन द डायग्राम. सो ह्या तिन्ही अँगलची ॲडिशन 180 डिग्री असणार आहे. 180 डिग्री असेल. आता ह्या दोन्ही अँगलची वेगळी व्हॅल्यू आपण फाइंड आउट करायची. लिव्ह इट A. PMN आणि NMP हे दोन अँगल्स आपल्याला फाइंड आउट करायचे. आता जो 90 डिग्री दाखवलेला ते एक नॉर्मल होता, त्याच्याबरोबर इकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर हे पण एक 90 डिग्री येते. सो त्याच्यातला थोडा पोर्शन R1 कट झालाय. सो उरलेला अँगल किती असणार आहे? 90 मायनस R1. सेम तसं पलीकडं 90 टोटल अँगल आहे, त्याच्यातून थोडा पोर्शन R2 कट झाला, उरला किती? 90 मायनस R2. सो इकडचा अँगल जो होता PMN त्याची व्हॅल्यू झाली 90 मायनस R1 आणि तिकडं जो होता MNP त्याची व्हॅल्यू झाली 90 मायनस R2. सो ह्या दोन्ही व्हॅल्यूज जे आहेत ते वरच्या आपल्या एच्या इक्वेशनमध्ये ठेवायच्या. 180 बोललेलो आपण तिथं. A प्लस 90 मायनस R1 प्लस 90 मायनस R2 इज इक्वल्स टू 180 डिग्री. ओके, सो इथं नेक्स्ट स्टेपमध्ये हे लिहिलं. नाउ ओपन द ब्रॅकेट अँड सॉल्व इट. 90 प्लस 90 180 लेफ्ट हँड साईडला मिळेल आपल्याला आणि 180 राईट हँड साईडला पण आहे. सो हे दोन्ही कॅन्सल होतात. A मायनस R1 मायनस R2 एवढं शिल्लक राहणार आहे. सो लास्ट डायरेक्ट मी लिहिलाय A इज इक्वल्स टू हे दोन्ही मायनसवाले टर्म्स राईट हँड साईडला घेतले R1 प्लस R2. सो अँगल A इट इज नथिंग बट द R1 प्लस R2. प्रिझम अँगल हा R1 आणि R2च्या ॲडिशनच्या इक्वल असेल. ओके, नाउ सी हियर. In previous equation we have write D as I1 plus I2 minus R1 plus R2. आता आणि आत्ताच आपण डिराइव्ह केलं की R1 plus R2 हा A आहे. So instead of R1 plus R2 in the equation of D we'll substitute here A. So आपली D ची इक्वेशन काय होणार? In one bracket I1 plus I2 minus A. आता minus A चा जो आहे तो मी D कडे शिफ्ट करते. Our equation will become D plus A is equals to I1 plus I2. Okay. Now if the angle of deviation will be minimum, if that D जो अँगल झालेला आहे that is angle of minimum deviation. ही एक वेगळी कन्सेप्ट आहे जी आपण फ्युचर लेक्चर्समध्ये घेऊ. मिनिमम डेव्हिएशन ज्यावेळेस झालेलं असणार आहे त्यावेळेस ही कंडिशन असते की I1 इज इक्वल्स टू ऑलवेज I2, म्हणजे इन्सिडेंट अँगल विल बी ऑलवेज इज इक्वल्स टू इमर्जंट अँगल अँड R1 ऑल्सो इक्वल टू R2. हे मिनिमम डेव्हिएशन कंडिशन मध्येच फॉलो होतं. सो वी विल पुट इफ D इज मिनिमम डेव्हिएशन अँगल देन बोथ कंडिशन्स विल बी अप्लाय इन दिस इक्वेशन. ओके, सो विल अप्लाय दिस. A प्लस D इज इक्वल्स टू I1 प्लस I2 म्हणजेच 2I1. ओके, म्हणजे I1 प्लस I2 च्या जागेवर मी I1 प्लस I1च घेतलाय. इट विल बी 2I1 अँड देअरफॉर I1 इज इक्वल्स टू A प्लस D डिवायडेड बाय 2. हे फक्त सिम्प्लिफाय करून I ची व्हॅल्यू आपण म्हणजे इन्सिडेंट अँगलची व्हॅल्यू काढलेली. ओके, नाव A इज इक्वल्स टू A ची व्हॅल्यू पण आपण मगाशी फाइंड आउट केलेली होती. A इज व्हॉट R1 प्लस R2 आणि मिनिमम डेव्हिएशन मध्ये कंडिशन काय आहे? R1 इज इक्वल्स टू R2. सो A ची व्हॅल्यू पण काय होणार आहे? R1 प्लस R1 म्हणजेच 2R1. मग R1 किती झाला? A डिवायडेड बाय 2. सो I1 आणि R1 ची व्हॅल्यू आपण ह्या
सगळ्या डेरिव्हेशनमधून आता फाइंड आउट केले. सो व्हॉट इज अवर मेन पर्पज टू डिराईव्ह द प्रिझम फॉर्म्युला. आणि प्रिझम फॉर्म्युला काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मटेरियल ऑफ द प्रिझम म्हणजेच प्रिझम फॉर्म्युला असतो. ओके, सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लास आहे आणि रिफ्रॅक्शन कन्सेप्ट आहे, तर वी आर युझिंग हिअर स्नेल्स लॉ. ओके, सो बाय स्नेल्स लॉ व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? सपोज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या कंडिशनमध्ये आपण एन ह्या लेटरने डिनोट करतोय, स्मॉल एनने. सो एन इज इक्वल्स टू साइन आय अपॉन साइन आर जर घेतला असेल तर इथं इन्सिडेंट अँगल I1 आहे, रिफ्रॅक्टेड अँगल R1 आहे. सो विथ रिस्पेक्ट टू दॅट आवर इक्वेशन विल बिकम, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डायरेक्ट घेऊ आपण, साइन I1 इज इक्वल्स टू एन इंटू साइन R1. I1 आणि R1च्या व्हॅल्यू आपण जे फाइंड आउट केलेल्या आहेत तिथे सबस्टिट्यूट करायच्या. साइन ऑफ A प्लस D बाय 2 इज इक्वल्स टू एन इंटू साइन ऑफ A बाय 2. म्हणजे I1 A प्लस D बाय 2 आणि R1 A बाय 2. सो हे सबस्टिट्यूट करून आपण इक्वेशन आणली. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड आउट करायचं. सो एन इज इक्वल्स टू, लास्ट स्टेपला फक्त सिम्प्लिफाय करून लिहिलंय, एन इज इक्वल्स टू, डायरेक्ट लिहिलं असतं तरी चाललं असतं. ओके, सो एन इज इक्वल्स टू साइन I1 च्या जागेवर काय असणार आहे, साइन ऑफ A प्लस D बाय 2 डिवायडेड बाय साइन A बाय 2. दिस इज द फॉर्म्युला फॉर द प्रिझम or refractive index of the prism. This is also called as a prism formula. Okay, so हे कन्सेप्ट आहे रिफ्रॅक्शन थ्रू द प्रिझमची. याच्यामुळे आपल्याला प्रिझमचा जो मटेरियल असेल त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायला हेल्प होते. अँगल ऑफ प्रिझम ए, रिफ्रॅक्शन अँगल चा ह्याच्यामध्ये काही यूज नाही, इन्सिडेंट अँगलचा पण यूज नाही. आपल्याला फक्त काय लागतं, अँगल ऑफ प्रिझम आणि मिनिमम डेविएशनचा डी. सो ए प्लस डी बाय 2 आणि ए बाय 2 मीन्स 2 व्हॅल्यूज ओनली वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट बाय एक्सपेरिमेंट, आणि नंतर आपण हे तर सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला याचे आन्सर मिळून जातं. सो ए अँगल ऑफ प्रिझम अँड मिनिमम डेविएशन अँगल डी जर फाइंड आउट केला असेल, वी फाइंड हिअर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन. ओके, सो होप यू अंडरस्टँड ऑल द स्टेप्स. If we have any doubt regarding any step, then comment in the comment section. Like our videos, share it. And